आगमन करतील क्रिकेट खेळामध्ये. 40+ क्रिकेट असलं म्हणून काय झालं, जिद्द आहे या खेळाडूंकडे. किशोर गोलंदाजीसाठी येतोय. जाऊया आपण मैदानावर. अविन सज्ज होईल खेळण्यासाठी. हे दोन्ही फलंदाजाने यांच्या नावावर 84 धावांची भागीदारीचा रेकॉर्ड आहे पहिल्या विकेटसाठी. आणि तो रेकॉर्ड चौथा युरो मानकोली संघाच्या स्पर्धेमध्येच या दोघांनी केला होता. तर जाऊया आपण खेळ पाहण्यासाठी प्रमोद आणि अविन यांचा. गोलंदाज किशोर पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. वैयक्तिक 11 धावा आणि 2 विकेट. शफल क्रॉस झाला होता. पहिला चेंडू, ओहो काय घडलंय तिथं. यस अपील केला होता आणि पंच सहमत झालेले आहेत. बघायचं दोन्ही पंच काही ना काही विचार विमर्श करतील. तिसऱ्या पंचांची तर उपलब्धता नाहीये, रिव्ह्यू ही नाहीये. मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार अपील झाला होता. ज्ञानेश्वर मुकादम. अपील करण्याची पद्धत जी होती ती अतिशय लाजवाब. शेवटचा निर्णय पंच. येस, फलंदाजाने खेळपट्टी सोडलेली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. धन्यवाद करण पाटिल. जिसने भी प्यासे को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. करण पाटील पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे खरोखरच आपलं खूप खूप आभार. नवीन फलंदाज खेळपट्टीवर देवानंद. अनिकेत मात्रे आपलंही खूप खूप आभार. पाण्याची सोय आपण करून दिली त्याबद्दल. ह्या रणरणत्या उन्हात तुम्हाला दुसरं काही भेटो अगर न भेटो पण पाणी हे भेटलंच पाहिजे. पाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि तीच पाण्याची सोय या ठिकाणी आमच्या दोन्ही मान्यवरांनी केलेली आहे, मित्रांनी केलेली आहे. देवानंद पुढील फलंदाज आहे. किशोर सज्ज होते गोलंदाजीसाठी हायवे एंडकडून. इथे डिफेन्सिव्ह फटका. मिड ऑन क्षेत्रामधून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव व्यवस्थित पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. इथे 2 धावा लवकर पूर्ण होतात. जिथे 1 धाव पूर्ण करायची तिथे फलंदाज 2 धावा सकाळपासून आपण पाहतोय 2चे 3, 3चे 4 अशा धावा झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेटसाठी हे जे मैदान आहे ते अतिशय उपयुक्त आहे. वेलकम दर्शन मडवी. आपल्या या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र दर्शन आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यावेळी चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. कुठल्याही क्षेत्ररक्षक कुठलाही मोका नाही. चौकार. इस चौके के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 6 रनों पर. हालांकि पहले ही गेंद में विकेट चटकाने का मौका किशोर ने गंवाया नहीं. पहले ही गेंद पर विकेट चटकाया. उसके बाद हम यहाँ पर देखें तो एक गेंद में 2 रन आए, दूसरी गेंद में 4 रन आए. 6 रन पर बढ़ता हुआ स्कोर. इस बार ड्राइव किया है, गेंद गई शॉट एक्स्ट्रा कवर में. हालांकि अच्छी तरह फील्ड हुई. 1 रन आता हुआ, 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 7 रनों पर. दोनों टीमों के बारे में अगर कहा जाए तो गावदेव चौथा डुंगे आज इस टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन किया और चौथा हिरवा मानकोली ए इस सीजन में बहुत अच्छा प्रदर्शन करती हुई. वेलकम दर्शन मडवी. सलमान खान अब खारबाव. यस दर्शन मडवी, आपका हार्दिक स्वागत है. हमसे जुड़ चुके हैं दर्शन मडवी. हालांकि तेरे नाम पिक्चर से उन्होंने अपने हेयर स्टाइल बदला नहीं है. इस बार ड्राइव किया, गेंद को जा रही है, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा पर. गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए चौका. यह है क्लास मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर का. हालांकि प्रमोद भोईर फील्ड पे तीनों क्षेत्र में चमकते रहते. अभी बैटिंग में चमकते रहे,
रहेंगे क्या देखेंगे। इस बार गेंद ऑफ स्टंप छोड़ती हुई, हालांकि पुल करने का प्रयास किया था, गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या अब जाके पहुंची 11 रनों पर। मेरे साथ आज जुड़ चुके हैं मांजरेकर सर, और स्कोरिंग में हालांकि बंदे में है दम, आस्ते आस्ते एक एक कदम बिल्कुल ऊंचाई छूते हुए ज्ञानेश्वर मुकादम। हालांकि दूसरे ओव्हर के लिए किसे अब बुलाया जाता है। पहिल्या षटकात आपण जर बघितलं 11 धावा समाधानकारक धावसंख्या चौथा हिरवा मानकोली ए संघाची लागलेली आहे। या सीझनमध्ये चौथा हिरवा मानकोली ए संघाला तशी कामगिरी करता आली नाही मागच्या वर्षीसारखी, कारण मागच्या वर्षी हा संघ 3 विजेतापद पटकावून पहिल्या क्रमांकावर होता। संयुक्तरित्या ईगल स्पोर्ट खाडी संघा बरोबर धावसंख्या झालेली ती 11, एक गडी बाद 11। कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब, आपण या क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर नक्कीच व्यासपीठावर या। त्यानंतर शरदजी केणी साहेब, आपण या क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर आपणही व्यासपीठावर या। नवनिर्वाचित मानकोली गावचे विद्यमान सरपंच गणेशजी केणी साहेब, ज्यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत दिनांक 11, 12, 13, 14 मार्च 2021। सुरेख चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला ढकललेला आहे। बघा, ही रणनीती अतिशय आवश्यक आहे या मैदानावर। एकेरी दुहेरी धावा या मैदानावर जो संघ जास्तीत जास्त काढेल तो संघ नक्कीच चांगली कामगिरी करू शकेल, कारण हे जे मैदान आहे ते एकेरी दुहेरी धावांसाठी अतिशय पोषक आहे। आणि इथे आपण सकाळपासून पाहतोय सर्कलमधूनही 4-4 धावा पळून काढलेले आहेत ज्ञानेश्वर मुकादम। पुन्हा एकदा सज्ज होतोय अशोक, हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलेलं आहे। आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं। 2 धावा पूर्ण, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 14। लॉट्स ऑफ क्रिकेट खेळलं जातं संदीप पाटील भिवंडी तालुक्यात। मी सांगेन किती संघटना आहे या चेंडू नंतर, कारण बऱ्याचशा संघटना वाढलेल्या आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये। एकाचे 2, दोघांचे 3, जसं माणूस लग्न केल्यानंतर बघा एकाचे 2, दोनांचे 3 आणि तिनांचे 4 होतात, तसेच या क्रिकेट संघटनामध्येही सध्या सुरू आहे। खेळून काढलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या आहेत। जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, आणि खास करून पार्टनरशिप चांगली झालेली आहे। धावसंख्या झालेली 16। युनिटीमध्ये लिडरशिप आणि फलंदाजी करताना इनिंगमध्ये खास करून पार्टनरशिप आवश्यक असते, आणि ती पार्टनरशिप या दोघांनी हळूहळू उभारलेली आहे। चेंडूच्या संघाला हवी तशी फलंदाजी करत आहेत। चेंडूच्या मॅरिटनुसार आपण पाहतोय फलंदाजी करताना संदीप पाटील येत्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये एक चांगले समालोचक म्हणून उद्याला येऊ शकतात, मात्र त्यांनी प्रयत्न केला तर। ड्राईव्ह केलेल्या चेंडूला डीपेक्षा कव्हर सीमारेषेवर स्वर्गीय प्रकाश नारायण पाटील स्टँडला सलामी देणारा हा जबरदस्त खणखणीत चौकार। या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 20। चांगली धावसंख्या उभारलेली आहे। चौथा हिरवा मानकोली संघ आज वेगळ्या अंदाजामध्ये संदीप पाटील उतरलेला आहे असं वाटतंय। पूर्ण प्लॅनिंग निशीर बघा फलंदाजी प्रमोद भोईर, मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर आणि अविन माली यांच्या मार्फत, सॉरी देवानंद। यावेळी मात्र चेंडू जाईल, काळू करणार सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। संदीप पाटील 1980
हे वर्ष 40+साठी आता मात्र लिगली झालेलं आहे. 1980ची जर तुमची जन्मतारीख असेल, 81ची जन्मतारीख असेल तर ती लिगल झालेली आहे. आणि मी 1980 माझी जन्मतारीख आहे आणि माझ्या वर्गातील जवळजवळ 9 ते 10 मित्र माझे या नवीन 40+ क्रिकेटमध्ये आणि जुन्या 40+ क्रिकेटमध्ये खेळत आहेत. मी कधी कधी उतरतो, मात्र सध्या आपण समालोचनावर जास्त लक्ष दिलेलं आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, 4 धावांसाठी बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. दोन षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावफलकावर लागलेत. संदीप पाटील, जर आपण बघितलं पहिला जो सामना झाला होता तो सामना बघायला खूप मजा आली होती. कारण त्या सामन्यामध्ये बघा सिद्धिविनायक अंजूर संघाला 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती आणि सामना होता जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर लगातार सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार खेचले होते. अप्रतिम बॅटिंग केली होती. पण शेवटचा चेंडू पण मिस केला मला ज्ञानेश्वर चिकने. शेवटचा चेंडू पण फुलटाच होता तो. येस, शेवटचा चेंडू फुलटॉस होता. मणिलाल याने मात्र फायदा उचललेला नाही. त्यानंतर जर बघितलं विलासमोती राणाल आणि स्वराज्य कशिली या संघामध्ये जो सामना होता, 2 चेंडूवर 2 षटकारांची आवश्यकता होती. 1 षटकार खेचलाही होता आणि त्यानंतरही फुलटॉस चेंडू, तिथेही षटकार खेचण्याचा मानस नक्कीच संधी होती. ज्ञानेश्वर मुकादम, तुम्हाला सांगू इच्छितो न्यू 40+ मध्ये ज्या उपाध्या दिल्या आहेत त्या सर्व ज्ञानेश्वर चिकने सरांनीच दिलेल्या आहेत. नाही, 8 वर्षापासून या क्रिकेटशी नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न आहे. बरेचसे उन्हाळे पावसाळे या संघटनेचे बघितलेले आहेत. आता प्रमोद बोरला तुम्ही उपमा दिल्या मिस्टर परफेक्ट, आणि त्या परफेक्ट नुसार प्रत्येक चेंडू गॅपमध्ये त्यांनी मारून चौकार मारले आहेत. येस, भरत वतारी सरांनंतर कारभावगावचे नक्कीच उभरते समालोचक संदीप पाटील. समालोचन कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. उपेशजी चौधरी यांची वाट पाहतोय आम्ही, कधी आम्हाला जॉईंट होतात. येस, उपेशजी चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे पॉईंट क्षेत्रामध्ये. येस, सीमारेषे बाहेर चेंडू जाईल 4 धावांचे. आता मात्र देवानंद यांच्या बॅट मधून आलेला चौकार. ह्या पारीमधील 6वा चौकार बघितला संदीप पाटील आपण बॅटमधून देवानंद पाटील याच्या. देवानंद भोईर यांच्या बॅटमधून. आता मात्र चेंडू आदलतोय पायांवर. यस, पंचांनी बोट आकाशात वर केलेला आहे आणि देवानंद भोईर यांना जावं लागेल खेळपट्टी सोडून. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर बघा मांजरेकर सर, मी असोसिएशनबद्दल सांगत होतो. भिवंडी तालुक्यातील BC4 ही एक महत्त्वाची संघटना. त्यानंतर रेग्युलर क्रिकेटमध्ये 3 संघटना निर्माण झालेल्या आहेत. 40+ क्रिकेटमध्ये 3 संघटना, 7 संघटना. त्यानंतर अंजूरपाटा ते चिंचोटी ही एक संघटना. त्यानंतर आपण बघितलं तर ज्युनियर क्रिकेट संघटना, अंडर 19 क्रिकेट संघटना. देव न करो याच्या पुढे वजनी गटाची एखादी क्रिकेट संघटना हो. येस, मालोडी पाये पायगाव खारबाव, ही खारबाव नाही त्याच्यात. येस, मात्र अशा संघटना बऱ्याचशा, लॉट ऑफ क्रिकेट खेळलं जात आहे. मात्र खारबाव एकाकी पडलेले या सर्व संघटनामध्ये. आय थिंक खारबाव गावाला जेव्हा तालुका होईल तेव्हा त्यांची एक वेगळी संघटना निर्माण होईल. KPL खारबाव प्रीमियर लीग नेहमी त्यांच्या मार्फत खेळवली जाईल.
येस जाऊया आपण मैदानावर. विनोदाचा भाग सोडूया. सोजन ड्राईव्ह केलेल्या चेंडूला जाईल. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव तर पूर्ण केलेली आहे. इथे सचिन माळी याच्या बॅटमधून आल्या ह्या 2 धावा. सचिन माळी आपलं धावसंख्येचं खातं खोल करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 34. लॉस ऑफ 2 विकेट. ज्ञानेश्वर मुकादम, सौठाईराव मानकोली ASO किंवा BSO पाठीराखे धावसंख्येवर खूप लक्ष असतं आणि ते असायलाच हवं. हुक केलेल्या चेंडूला जाईल. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाण्या अगोदर मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण भागवत कडून. येस भागवत एक क्लासिकल पर्सनॅलिटी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवल्यात. आणि व्यासपीठावरून आपण पाहतो टाळ्यांचा आवाज भागवतसाठी. कधी कधी त्याच्या आवाजासाठी टाळ्यांचा आवाज आपण पाहतोय, मात्र इथे त्याच्या फिल्डिंगसाठी टाळ्यांचा आवाज आपण बघितला. हवेत आहे चेंडू. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि सचिन माळी इज गॉन. दुर्योधन धुमाल. खूप दिवसांनी आपण दुर्योधन धुमालला इन ॲक्शन मध्ये पाहतोय. कमबॅक केलेलं आहे. कारण मांजरेकर सर या खेळाडूला मी अनेक वेळा सौठाईराव मानकोली A संघासाठी सलामीवीर म्हणून बघितलेले आहे. आज किती नंबरला फलंदाजीसाठी आलेले आहे? 5व्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी आलेले आहे. पिंच हिटर म्हणून मैदानावर पाठवलेलं आहे. प्रमोद भोईर खेळपट्टीवर आहे. किती धावांवर प्रमोद भोईर खेळतोय? 18 वैयक्तिक धावांवर प्रमोद भोईर बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 4 चौकार खेचलेले आहेत. फुलटॉस हे चेंडू होता. पुन्हा एकदा भागवत इन ॲक्शन. चांगले क्षेत्ररक्षण. फेक बघा किती सुरेख, सटीक आणि सरळ. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळालेली. जय बजरंग कारिवली, स्वराज्य कशेळी. जय बजरंग कारिवली, स्वराज्य कशेली दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण टॉस बॉक्समध्ये या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला टॉस करायचे. जय बजरंग कारिवली विरुद्ध स्वराज्य कशेली. बघा दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांना विरोधी संघांनी घाम फोडला होता. कारण एका संघाविरुद्ध शेवटच्या चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. एका संघाविरुद्ध शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. मात्र दोन्ही संघ त्यांच्या विरुद्ध अपयशी ठरले होते. हे 2 संघ कशी कामगिरी करतात पुढच्या सामन्यामध्ये हे आपण पाहणार आहोत. जय बजरंग कारिवली विरुद्ध स्वराज्य कशेळी. चला पंच, आपण वेळेच्या बाबतीत वॉर्न करायचं आहे. कारण आतापर्यंत ह्या 3 षटकांसाठी 20 मिनिटं खर्च झालेले आहेत. विश्वनाथ गोलंदाजीची सुरुवात करतोय. धावसंख्या झालेली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37. जसजसं ऊन कमी होईल आठवडा बाजारामध्ये मच्छीचा भावही कमी कमी होत जाईल. मात्र इथे धावांचा भाव मांजरेकर सर वाढेल. प्रत्येक सामन्याचा भाव वाढेल. हो, थेट यष्ट्यांवर फेक आणि प्रमोद भोईर याची दांडी गोल. परफेक्ट यॉर्कर आपण बघितला. थेट यष्ट्यांचा वेध घेतला. मांजरेकर सर, ज्वेलरीमध्ये जसं चमकून दिसते गोल्ड, तसं क्रिकेटमध्ये चमकून दिसतो क्लीन बोल्ड. धावसंख्या 37 झालेली आहे. 37. कॅप्टन कालीराम
खेळपट्टीवर आहेत. शेवटचे 5 चेंडू शेष आहेत. 37 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 45 प्लस धावसंख्या नक्कीच डोक्यामध्ये असेल कर्णधार कालीराम यांच्या आणि स्वतः खेळपट्टीवर आलेले आहेत. कालीराम केणी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कालीराम केणी सर, समालोचक. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर उसळला होता आणि मेन बॉन्स बघा, विश्वनाथची उंची आहे आणि अँगल गोलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे त्याची उंची आहे त्याचप्रमाणे आपण त्याचे चेंडूही उंची दिलेले चेंडू टॉस होताना पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय विश्वनाथ. 37 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मागच्या 4 चेंडूंचा जर विचार केला, 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 1 धाव आलेली आहे. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भागवत इथे इन ॲक्शन. जबरदस्त फिल्डिंग आणि दुर्योधन मात्र धावबाद. निराश आहे दुर्योधन, कारण चूक नसताना दुर्योधन या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भागवत याच्या फिल्डिंगचं पुन्हा एकदा मी नक्कीच तारीफ करेन. फाईन लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण. बिंदास थोडासा उशिरा खेळपट्टीवर आलेला आहे. शेवटच्या 3 चेंडूंवर मात्र स्ट्राईक असेल ती कालीराम यांच्याकडे. काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग. ड्राईव्ह केलेलं आहे. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ हो हो, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल जयेंद्रच्या मार्फत. काय जबरदस्त झेल घेतला आपण बघितलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर सुरेख झेल. आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट झेल आपण बघितला जयेंद्र याच्या मार्फत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झालेले आहेत त्या 38. बघा, या 38 धावांवर रोखलं होतं ईगल स्पोर्ट खार्डी संघाला. याच संघाने गावदेव चौथा शिल्लक आहेत. सज्ज होतं विश्वनाथ. ड्राईव्ह केलेला आहे. 2 लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून गोलंदाजाच्या डोक्यावरून फेक चांगली. गॅदर ही व्यवस्थित झालेला आहे. 2 धावा पूर्ण. बिंदास माळी याच्या बॅटमधून आलेल्या. धावसंख्या झालेली आहे 40. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल दास. इथे मात्र शरीरापासून दूर फेकला होता चेंडू आणि शेवटचा चेंडू डॉट जाताना आपण पाहतोय. 4 षटकं संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा करून 41 धावांचं लक्ष चौथा हिरो मानकुली ए संघाने ठेवलेलं आहे गावदेव चौथा डुंगे या संघासमोर. तर चला, जयबजरंग कारिवली संघाचे कर्णधार आपण या. संदीप नाईक, गिरीश मडवी, स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये या. चला, जयबजरंग कारिवली संघाचे कर्णधार त्वरित आपण या.
स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार येस दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉससाठी आपण शिवाजी मडवी तसेच रवीजी पाटील जे आमच्या संघटनेला सोडून गेले तरी आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. शिवाजी मडवी तसेच रमाकांतजी शिवारी, चला रविकांतजी पाटील या सर्वांनाच मी आमंत्रित करतोय. दर्शन Yes, over to toss box with ज्ञानेश्वर चिकणे सर. चला दर्शन आपण या. दर्शन कॉलिंग करणार आहेत स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार. मात्र जे बजरंग कारिवली संघाने नाणेफेक जिंकलेले. त्रिमूर्तींना विनंती असेल आपण व्यासपीठावर तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण घेऊया. संदीप नाणेफेक जिंकलात, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. या संदीप क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी चांगली झाली मागच्या सामन्यात, मात्र कुठे ना कुठे गोलंदाजीवर अंकुश होता. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर एक अतितटीच्या सामन्यामध्ये तुम्ही विजय संपादन केला, काय वाटतंय? नक्कीच थोडंसं क्षेत्ररक्षण आणि माझी स्वतःची गोलंदाजी थोडीशी खराब झाली, त्यामुळे थोडासा सामना एकदम शेवटच्या पल्ल्यात येऊन टिपलेला. हा जो सामना आहे खास करून स्वराज्य कशेली संघाची गोलंदाजी आणि तुमच्या संघाची फलंदाजी याच्यामध्ये बघितला जातोय. नाणेफेक जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, मात्र स्वराज्य कशेली संघाला जास्तीत जास्त किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. येस, तुझी गोलंदाजी चांगली झालेली नाही, मात्र प्लॅन बी काय आहे की तुमचे जर चांगले फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करू शकली नाही त्यानंतर मात्र असे कुठले गोलंदाज असतील की ज्यांच्यावर जास्त दारोमदार असेल? नाही, आमचे ते 4 गोलंदाज आहेत, कारण की आमचे 2-3 बिल्डर हे बाहेर गेलेले आहेत राजस्थानला फिरायला. कर्णधार आमचे जोगेंद्र पाटील, त्याच्यामुळे या 4च गोलंदाजावर आम्हाला हे ठेवावी लागेल. येस, आपल्या संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गिरीश नाणेफेकरला प्रथम फलंदाजी करायची. कारिवली हा एक असा ऑलराऊंडर असा संघ आहे, तर आमच्याकडून जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांच्या विरुद्ध. गिरीश, पहिला सामना अतिशय अतितटीचा झाला आणि अतितटीच्या सामन्यात तुमच्या संघाने विजय संपादन केला, मात्र कुठे ना कुठे खेळ सुधारण्याची गरज आहे असं वाटतंय? हां, असं वाटतंय कारण आमचा पण संघ एक पिछाडीवर जात आहे. आता बरेचसे प्लेयर प्रॅक्टिसला वगैरे नसतात, तर प्रयत्न करतो आम्ही सामना जिंकायचा. तुमची गोलंदाजी आणि समोरच्या संघाची म्हणजे कारिवली संघाची फलंदाजी यांच्यामध्ये द्वंद्व असेल, काय वाटतंय? हा कारिवली संघ एक फलंदाजीमध्ये उत्कृष्ट संघ आहे, त्याच्याचमुळे जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र, जय बजरंग कारिवली संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वराज्य कशेली संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मांजरेकर सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकणे. खूप सुंदर टॉस बॉक्स मधील मुलाखत आपण पाहिली. ओव्हर टू पुन्हा एकदा गोड क्रिकेट. गावदेव चौठा डोंगे संघाची सलामीची जोडी किशोर आणि दिलीप. 41 धावांची गरज असणार आहे. मागच्या सामन्यात त्यांनी जबरदस्त विजयी संपादन केलाय. या ठिकाणी जर त्यांना चौठा हिरवा मानकोली ए विरुद्ध जर विजयी संपादन करायचं असेल तर मात्र प्रत्येक षटकामागे 10.25 ची सरासरी ठेवायची आहे. नक्कीच मला ज्ञानेश्वर चिकणे सर आपण जेव्हा मुलाखत घेत होता तेव्हा एक कर्णधार जय बजरंग कारिवली संघाचे संदीप नाईक, मला अजूनही आठवतं जवळपास 12 ते 13 वर्षापूर्वी महापोली या ठिकाणी संदीप भाऊ भोईर यांनी जी स्पर्धा ठेवलेली तेव्हा त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जो आहे तो संदीप नाईक यांना भेटला होता.
मित्रांनो, आठवणींवरच माणूस जगत असतो. पुन्हा एकदा दोन्ही संदीपची आठवण याचसाठी. 41 धावांची गरज. किशोर आणि दिलीप ही सलामीची जोडी आणि गोलंदाज आहे तो देवानंद. पाहूया पॉवर प्लेचा पॉवरफुल षटक. 41 धावांची गरज. जबरदस्त मैदान, जबरदस्त पाहुणे आणि एकंदरीतच चुरशीचा जबरदस्त सामना. पाहूया देवानंद. आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सोपा झेल. नक्कीच बरोबर बॅटच्या तडाख्यात आलेला नव्हता. उंची जास्त, लांबी कमी आणि आउट. थँक्यू डीजे. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच घेणारा किशोर आता मात्र खातं न खोलता या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच टीट फॉर टॅट, जशास तसे. पहिल्याच चेंडूवर किशोर सारखा मोठा मोहरा बाद होतोय. बडी मछली जाल में. नक्कीच चौथा हिरवा मानकोली ए संघ, ज्यांना माहिती आहे की जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर पॉवर प्ले मध्ये आपल्याला पॉवरफुल क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करावी लागेल आणि म्हणूनच त्यांनी निवडलाय देवानंद, ज्याने पहिल्याच चेंडूवर मोठा गडी बाद. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. अचूक फेकी होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी दिलीप यांना आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या होते 1 बाद 2. 39 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडूवर खरं तर हाणामारी करायची गरज नाहीये. विकेट टिकवून ठेवावी लागेल, कारण चौथा हिरवा मानकोली ए यांना खऱ्या अर्थानं जर रोखण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते म्हणजे गावदेव डुंग्यामध्ये. थोड्याच वेळात चित्र विचित्र बनतंय की जबरदस्त बनतंय आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. देवानंद दिलीप. आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त फुलटॉस. योग्य दिशा देण्यात यश आलेलं नाहीये, पण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकाच नाही तर 2 धावांवर समाधान. या 2 धावांनिशी धावसंख्या होते 1 बाद 4. प्रत्येक चेंडू मागे काही काही बदल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बदल हा निसर्गाचाच नियम आहे, पण या ठिकाणी वेळेचं बंधन ठेवून बदल करूया. डोंट टेक अ मीटिंग. यानंतरही अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आपण पाहतोय सकाळपासून योगेश वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काही आयोजन, नियोजन, प्रयोजन पाहायला मिळतं सगळं काही झकास आणि आलबेल. पुन्हा एकदा देवानंद सज्ज. आणि आता मात्र उंच असा आकाशात गेलेला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला बॅलेन्स जमला पाहिजे. ज्याला आयुष्यात बॅलेन्स, समतोल राखता आलं त्याला अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करण्यात येते. या चेंडूवर आपण पाहिली 1च धाव, पण जीवनदान म्हणायला हरकत नाहीये. खूप सुंदर प्रयत्न होऊ शकला असता, परंतु यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये भंबेरी उडाली आणि शेवटी फलंदाजाला जीवनदान. धावसंख्या दिलीप वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय आणि संघाची सुद्धा 1 बाद 5. पाहूया भागवत. भागवतवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. भागवतचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, सुंदर, अतिसुंदर. पाहूया पुन्हा एकदा देवानंद टू भागवत. चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. अचूक फेकी. पंचांचं बोट आकाशात, लख अशा प्रकाशात आणि खरंच खूप मोठा हादरा पुन्हा एकदा गावदेव डुंगे साठी. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते आणि ही गोलंदाजी जी आहे ती चिकणे सर एकदम विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते, कारण धावसंख्या झालेली आहे फक्त 5 आणि मोठे 2 मोहरे आतापर्यंत चौथा हिरवा मानकोली ए संघानं टिपलेले आहेत. देवानंद ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत आहे, अतिशय धीम्या गतीचा रनअप पाहायला मिळतो. चेंडूमध्ये विशेष गती सुद्धा नाहीये, पण ज्या पद्धतीनं फलंदाजाचं पदलालित्य जे आहे
त्याच्या अनुषंगानं गोलंदाजी केली जाते आणि मला वाटतं की मोठी मछली जी आहे ती जाळ्यामध्ये तेव्हाच अडकते जेव्हा आपल्याकडे पाण्याची हालचाल, पायाची हालचाल आपल्याला माहिती पडते. इकतालीस रनों की आवश्यकता, जबकि 5 रन और 2 विकेटों का पतन. जितनी तारीफ की जाए उतनी कम. देवानंद, पूरे टीम में आनंद ही आनंद. बहुत बढ़िया. और इस ओवर की आखिरी गेंद फिर से तैयार और यहां पर बहुत बढ़िया गेंद और अंपायर की उंगली सीधे आसमान में. परफेक्ट एलबीडब्ल्यू. बहुत बढ़िया अंपायरिंग. राजेंद्र पाटील, बाला पाटील हो या फिर आंबवणे सर हो, बहुत बढ़िया सर अंपायरिंग. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतोय कुठल्याही प्रकारची ऍक्शन नव्हती. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. थेट चेंडू पायावर आदळला होता आणि याचाच ॲडव्हान्टेज आपण पाहतोय की गोलंदाजाला मिळालेले. पंचांचं बोट आकाशात आणि मी तारीफ करेन पंचांच्या या निर्णयाची. नक्कीच बहुत बढ़िया अंपायरिंग. मैंने पहले ही बताया था कि ये वो अंपायर है हमारे बाला पाटिल, राजेंद्र पाटिल हो या अंबवणे सर, जिन्होंने घर से ज्यादा मैदान में समय बिताया है और उसी का परिणाम चुनिंदा अंपायरों में से ये 2 अंपायर खरंच कमिटीने निवडलेले आणि आम्हाला आवडलेले असे जबरदस्त पंच राजेंद्र पाटील आणि अंबवणेजी. तिसरा हादरा बसतोय गावदेव डोंगे संघासाठी. पाहूया 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी 41 धावांसारखं मोठं आव्हान. नक्कीच एक छोटंसं डोंगर वाटत होतं जे हिमालयासारखं वाटायला लागलंय. गावदेव डोंगे मागच्या सामन्यात आपण नक्कीच विजय मिळवला, पण या ठिकाणी मात्र चौथा हिरवा मानकोली ए संघ उन्होंने कमर कस ली है. आगे वाला रास्ता उतना आसान नहीं होगा, जो कांटों से भरा होगा. कांटों का मुकाबला है, ये कांटों की टक्कर है. मुकाबला कड़ा भी है और बड़ा भी है. बहुत बढ़िया. यहां पर हरफन मौले गेंदबाज, व्यक्तिगत पहला जबकि टीम का दूसरा ओवर लेकर अविन. अविन के सामने उतनी चुनौती तो नहीं रहेगी, लेकिन उनको नफी तुली गेंदबाजी करनी होगी, क्योंकि अगर इस ओवर में 10, 12, 15 रन तक आते हैं तो आगे का रास्ता उतना इजी नहीं रहेगा. स्कोर सिर्फ 5 बना है. अविन की पहली गेंद हल्के हाथों से कट करने की कोशिश. बहुत बढ़िया. एक अच्छा ड्राइव. ठीक से बल्ले पर गेंद आई तो नहीं थी, लेकिन जब तक गेंद विकेट कीपर के दस्तानों में, जी हां, बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट नहीं था और उसी का खामियाजा बहुत बड़े विकेट का पतन. पहली रन चिकने सर, हम पिछले बहुत सालों से कमेंट्री कर रहे हैं, जब भी दूसरा रन अगर गलत जगह से लेना है तो पहला रन जो है वो हिरन की रफ्तार से लाना चाहिए, और वहां पर अगर गलती हुई तो समझो राम नाम सत्य है. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. नक्कीच. आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 5 मार्च 2021 या दिवशी त्यांचा वाढदिवस, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. खूप छान. आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे कपिल मोरेश्वर पाटील साहेब. खूप सुंदर चेंडू. नक्कीच धीम्या गतीचा चेंडू जरूर वाटत होता, परंतु फलंदाजाचं जे पदलालित्य आहे याची पूर्ण कल्पना गोलंदाज अविनसाठी, आणि म्हणूनच हा सोपा चेंडू सुद्धा कठीण स्वरूपात फलंदाजासाठी. पाहूया सोजनचू अविन पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हायवेला पार करताना आर पार चौकार. जितनी तारीफ की जाए उतनी कम. पाहू शकतो सर आपण ऍक्शन रिप्लेमध्ये स्टेप आउट झाला होता फलंदाज. अगदी समोर फुलटॉस घेतला होता चेंडू आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर अप्रतिम चौकार आला. और जिस तरीके से पिछले गेंद घटा था चिकने सर, इस गेंद पर उन्होंने थोड़ा सा रिस्क लिया और उसी का खामियाजा 4 रन. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत.
यस, और भी 31 रनों की चुनौती है दूसरी ओवर यहां पर दहलीज पर। 15 गेंदे और 31 रन, और यहां पर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, जाना चाहते थे नागपुर, पहुंच गए कानपुर, रन नहीं मिली। यहां पर स्कोर बोर्ड आराम करता हुआ। इस तरीके के शॉट हमने मोहम्मद कैफ के बल्ले से बहुत बार देखे हैं। आड़े बैट से मुझे लगता है कि अभी तक जितना क्रिकेट मैंने देखा है, आड़े हाथ से बल्लेबाजी उतनी पावरफुल नहीं होती। हमने जितने भी कामयाब बल्लेबाज देखे हैं, शायद उनका खड़े रहने का जो ढंग है वो थोड़ा सा अलग होता है। और यहां पर बल्ले का अंदरूनी हिस्सा, बल्ला और गेंद के बीच में हल्का सा चुंबन, और यहां पर दूसरे गली के जगह पर गेंद जाती हुई। 1 रन से बढ़कर कुछ नहीं, इस 1 रन के साथ स्कोर बनता हुआ 11 रन। दिल्ली अभी बहुत दूर है, 30 रन और भी आवश्यक। 13 गेंदें और 30 रन, लेकिन मैं असंभव कुछ भी नहीं कहूंगा, क्योंकि मुझे वो याद आता है बेहतरीन मैच सिद्धिविनायक अंजुर, जिनको 6 गेंदों में 22 रन की दरकार थी। बहुत बढ़िया। स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 ही रन मिलेगी। इस 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 12 रन। 1 डजन रन बने हैं, जबकि 12 गेंदें डाली जा चुकी हैं, रन भी बने हैं 12। आने वाले 12 गेंदों में लगभग 29 रनों की दरकार रहेगी, और मुझे लगता है अभी इक्की दुक्की से काम नहीं चलेगा। चिकने सर हमेशा बोलते हैं कि हवाई यात्रा की जरूरत, यहां पर रिक्शा या फिर एसटी से सफर कामयाब नहीं बनाएगी, और उसके लिए आपको कड़ी मेहनत मशक्कत करनी होगी। और इसके बाद 19 सुनहरे 2 ओवर को सुनने के लिए यहां पर मैं फिर से एक बार आमंत्रित करना चाहूंगा नवघर की पहचान ज्ञानेश्वर जी चिकने सर। खूप खूप धन्यवाद मांजरेकर सर। 2 षटकं झालेले, 2 षटकामध्ये धावा झालेले त्या 12, आणि अजूनही 2 षटकामध्ये 29 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही आहे, सामन्यामध्ये अजूनही क्लायमॅक्स शिल्लक आहे, कारण 12 चेंडूमध्ये 29 धावा। नक्कीच, आणि चिकणे सर आपण अजून क्रिकेटला 1-2 मिनिटं मला वाटतं लागेलच, पण ज्या पद्धतीचं आयोजन आहे, कारण योगेश पाटील साहेबांनी आतापर्यंत जे काही हातात घेतलं, तर नक्कीच त्याचे एका वेगळ्या गोष्टीत रूपांतर होतं। काही लोक राजकारणामध्ये व्यवसाय म्हणून पाहत असतात, पण काही माणसं जे आहेत, नक्कीच मी वसंत पाटील यांचं नेहमी उदाहरण देईन, की ज्यांनी मैत्री असेल तर कपिल पाटील साहेबांसोबत अनेक वर्षापासून जोपासली। गावातील तरुणांचं प्रेम आहे, गावकऱ्यांचं प्रेम आहे, आणि एकंदरीत भाऊ राय जे 20-21 वर्षापूर्वी गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांची तत्वप्रणाली जशीच्या तशी त्यांच्या कार्यातून आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच एक ऋतू जो आहे, जो सगळ्यांना हवा हवासा आणि नवा नवासा वाटतो, तो ऋतू म्हणजे वसंत, आणि व्यक्तिमत्व म्हणजे पाटील वसंत। धन्यवाद। असं सामन्याला सुरुवात होते मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर 3रं षटक घेऊन। हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल डुंगे संघाचा। मात्र हे षटक हे एक अचूक षटक आणि एक कमी धावांचं षटक टाकण्याचा प्रयत्न असेल प्रमोदचा। शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे 30 यार्ड सर्कलमध्ये, डीप कव्हर, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, मोठा गॅप आहे, त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले आहे। पहिला चेंडू वेस्टीला किंचितसा सोडून जाणारा हा चेंडू होता, मात्र स्विंग झाला होता पडल्यानंतर आपण बघितला, हवेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतलेला आहे मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईरने। खाली राहणारा चेंडू, आणि या खेळपट्टीची एक खासियत आहे मांजरेकर सर, या खेळपट्टीवर कधी चेंडू उचलतो तर कधी अचानक खाली राहतोय, कारण ही दुरुस्त केलेली खेळपट्टी आहे। ही खेळपट्टी रिन्युवेशन केलेली नाही आहे, तर ही खेळपट्टी नक्कीच काही जे डॉट होते ते भरलेले आहेत। ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला जाईल चेंडू कॉर्नरमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक सचिन आहे। बघा 2 धावा, मी म्हटलं होतं की एकेरी दुहेरी ह्या मैदानाची नक्कीच खासियत आहे। एकेरी दुहेरी धावा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पळून काढू शकता, आणि तेच केलेले आहे 2 फलंदाजांनी। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 14। 27 धावांची आवश्यकता, 41 धावांचं लक्ष्य आहे। टॉस चेंडू, मात्र दिशा देता आलेल्या नाहीये चेंडूला। पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण।
कुठे ना कुठे मांजरेकर सर प्रत्येक संघ लेफ्टी बॅटमॅनला मिस करतोय या खेळपट्टीवर, कारण लेफ्टी बॅटमॅनला इतका ॲडव्हान्टेज आहे या खेळपट्टीवर की प्रत्येक संघामध्ये एक ना एक लेफ्टी बॅटमॅन नक्की हवा होता. मात्र नंदकिशोर खारबाव ए संघामध्ये एक लेफ्टी बॅटमॅन असा आहे जो उद्या ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. राजा बाउंडर ऑफ न्यू 40+ आणि भरत हे दोन असे फलंदाज आहेत जे या खेळपट्टीचा जास्त फायदा उचलू शकतात. टॉस यावेळी मात्र चेंडू खेळून काढले पॉइंट क्षेत्रामध्ये कर्णधार कालीराम तिथे हजर आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय झालेलं आहे ते. ऑफ स्टंपचा किंचितसा बाहेर होता चेंडू. पवन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कॅप्टन कालीराम कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि एक महत्त्वाचा झेल घेतोय. आणखी एक फलंदाज बाद. धावसंख्या स्थिर आहे 16. न्यू बॅट्समन जयेंदर. आता या जोडीवर नक्कीच दारोमदार असेल, कारण जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 25 धावा. प्रमोद हायवेकडून पुन्हा एकदा फुल टॉस. बघायचं काय घडलंय. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेला आहे. खराब रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग नव्हतं. गोरसई आणि खेळाडू आहे भावेश. गोवा टूर मात्र खास करून भावेश मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवा धार. एक धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 17. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन अशोक. फुलटॉस. या षटकात मी तर म्हणेन नशीबवान ठरला प्रमोद भोईर, कारण प्रमोद भोईरच्या या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू आपण फुलटॉस बघितले आणि तेही ऑफ स्टंपच्या किंचितसे बाहेर. शेवटचा चेंडू फेकून झालेला आणि 3 षटकं संपलेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता अजूनही. मांजरेकर सर, गावदेव चौठा डुंगे संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पहिल्या सामन्यात जेव्हा विजय संपादन केला होता इंगळस्फोट खाडी संघाविरुद्ध, चौठा हिरवा मानकोली संघालाही कमी धावांपर्यंत रोखलं होतं, कारण 40 धावसंख्या सेफ धावसंख्या नाही, किमान या मैदानावर तरी. कारण या मैदानात जर हवेचा रोग बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे अगदी जोरात आहे आणि या मैदानामध्ये 40 धावा ह्या सुरक्षित नाही आहेत. मात्र चौठा हिरो मानकोली संघाने जे क्षेत्ररक्षण आणि जी गोलंदाजी केलेली आहे ती लाजवाब आहे. हाच अनुभवाचा फायदा असतो आणि अनुभवाचा फायदा घेतलेला आहे चौठा हिरो मानकोली ए संघाने. बघा आठवण येते आता मला, मात्र छत्रपती शिवाजी वडुनगर आणि चौठा हिरो मानकोली ए या 2 संघामध्ये कशेल येथे जो सामना झाला होता, शेवटच्या एका षटकामध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता होती आणि तो सामना इतका रंगतदार झाला होता. मात्र तसाच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय का बघायचं आहे, कारण तेव्हाही गोलंदाज होता तो बिंदास माळी. आठवण करून देण्याचं इतकंच कारण की अशी परिस्थिती नेहमीच क्रिकेटमध्ये येत असतं. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे.
डीप पॉईंट आहे, डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले. बिंदास राईट आर्म राऊंड द विकेट हायवे एंडकडून. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, कारण बघा डोक्यात असं होतं फलंदाजाच्या की हवा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि इथे जर मी एक हलूसुद्धा जर फटका मारतो तरी चौकार किंवा षटकार खेचण्याची संधी आहे, हे माइंडमध्ये होतं. आणि पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज अपयशी ठरतोय. बिंदास माळी असा गोलंदाज आहे ना की जो चतुराने गोलंदाजी करत असतो. ह्यावेळी लेग स्टंप किंचितसा मिस झालेला आहे, मात्र पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 19, 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. बिंदास इथे मात्र अराउंड द लेग त्रिफलाची सुरेख चेंडू दांडीगुल. माणूस भला धावून जाई ओ मदतीला, रुबाब न्यारा तोड नाही त्याला, नावाचा त्यांच्या हाय बोलवाला. आहे सच्चा दिलाचा माणूस भला धावून जाई ओ मदतीला. हनुमान मांजरेकर सर जर बघितलं उजव्या हाताचे जे गोलंदाज असतात ना त्यांचे इन स्विंगर अतिशय घातक असतात, मात्र बिंदास मालीचे जे आउट स्विंगर आहेत ना ते अतिशय घातक आहेत. बघा आपण या ठिकाणी बघितलं चेंडू लेग स्टंपला पडला होता, त्यानंतर लेग स्टंपवर पडल्यानंतर कुठे ना कुठे आउट स्विंग झाला होता, चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला कट झाला होता आणि फलंदाजाने एष्ट्या उघड्या ठेवल्या होत्या आणि थेट एष्ट्यांवर चेंडू आदळला होता. त्रिफलाचीत होऊन फलंदाज माघारी परतलेले. न्यू बॅट्समन प्रवीण. चार चेंडू शिल्लक आहेत बिंदास प्रवीणसाठी. खेळून काढलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. येस, दुसरी धावी पूर्ण. इथे मात्र तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतो की काय नाही. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली ती 21. जिंकण्यासाठी करायच्यात अजून 20 धावा. चेंडू शिल्लक आहेत 3. चॅम्पियन सारखा आज खेळला चौथा हिरवा मानकोली ए संघ, मग ते फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो, प्रोफेशनल खेळ केलेला आहे. सुरेख चेंडू अंगावर आदळला. अपीलमध्ये जास्त दम नव्हता, मात्र इथे आऊट होणं महत्त्वाचं नाही, चेंडू डॉट जाणं महत्त्वाचं आहे. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आणि क्रिकेटमध्ये असा कुठलाही नियम नाही आहे की एका चेंडूवर तुम्हाला 10 धावा मिळतील. ओहो, बघा काय जबरदस्त चेंडू होता. इथे मधल्या एष्टीवर पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला होता, बाहेरच्या अंगाला वळला होता, निघून जातो यष्टी रक्षकाकडे. फक्त 1 पाऊल दूर चौथा हिरवा मानकोली ए संघ विजयापासून. बिंदास फक्त औपचारिकता. ते मात्र चेंडूला खेळून काढलेले मिडॉन क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे विजय संपादन करतोय चौथा हिरवा मानकोली ए संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन चौथा हिरवा मानकोली ए अँड हार्ड लक गावदेव चौथा डुंगे. हार्दिक अभिनंदन कार्याध्यक्ष विद्यमान सरपंच मानकोली गणेशजी केणी, हार्दिक अभिनंदन. शरदजी केणी, हार्दिक अभिनंदन. चौथा हिरवा मानकोली ए अँड हार्ड लक गावदेव चौथा डुंगे. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया. येस, मॅन ऑफ द मॅच मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर. 18 धावा आणि 1 फलंदाजी बाद केला होता.